नारायण प्रभो, आपली युक्ती अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. गंगाईच्या रूपानं एक योग्य व्यक्ती घरात आल्यामुळे या सोहळ्याला एक प्रकारची शिस्त लावलेली आहे प्रभो. सगळीकडे कसं प्रसन्न, आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. संपूर्ण सोहळ्याला एक चांगला आणि वेगळा अर्थ लाभलेला आहे. आता खऱ्या अर्थानं लग्न सराई सुरू झालीये. हे घर लग्न घर वाटू लागलेलं आहे. नारायण नारायण. त्यासाठीच आम्ही गंगाईला निमंत्रण देण्यास सांगितले होते मुनिवर. कारण विवाहाच्या घरात अशी कोणीतरी थोरली व्यक्ती असायलाच हवी. कारण तिच्याचमुळे या सोहळ्याला आणि यातील विधींना काही शिस्त येणार आहे. अगदी योग्य बोलात प्रभो. नारायण. आपल्या तुळजा देवींना किती व्याप आहेत प्रभू. असुरांचं संकट, भक्तांची गाराणी, अनेक अडचणी. आता या सगळ्या व्यापांमधून एक वधू म्हणून त्यांना तयारी करायला वेळ मिळतच नव्हता. मात्र आता त्याकडे त्यांचं दुर्लक्ष होणार नाही. कारण त्यांच्याकडून काम करून घेणारं एक हक्काचं माणूस घरात आलेला आहे. नारायण. पण प्रभू, हक्काने एक प्रश्न विचारू. नारायण. म्हणजे एक प्रश्न सारखा मनात डोकावतोय म्हणून म्हणलं विचारावं. प्रभू, गंगाई तर मनुष्य कुळातील एक सर्वसामान्य स्त्री आणि तरीही देवी त्यांचं ऐकतात. ह्या मागचं काय कारण? नारायण. मुनिवर, तुम्हाला देवींच्या जगदंबा अवताराविषयी फारशी माहिती नाही असं प्रतीत होत आहे. अहो, तेच तर जाणून घ्यायला आलोय प्रभू. नारायण. तो अवतार सगळ्यांपासून गुप्त स्वरूपात घडला. महिषासुराचा अंत करण्यासाठी देवींना मनुष्य रूप धारण करण्याची वेळ आली आणि तेव्हाच त्यांनी जगदंबा अवतार घेतला. जनक बाबा आणि गंगाई या अपत्य नसलेल्या दाम्पत्याची त्यांनी स्वतःच्या पालन पोषणासाठी निवड केली आणि त्यांच्या घरात देवी एक लहान बाळाच्या रूपात जाऊन पोहोचल्या. एखादी सखी आईही करणार नाही एवढं प्रेम, एवढी माया गंगाईने जगदंबावर केली. आणि जशी तुळजा रूपात देवी या संपूर्ण विश्वाची आई झाल्या आणि त्याच प्रकारे गंगाई ही जगदंबाची आई झाली. नारायण. आधी जनक बाबाने जगदंबाला मुलगी मांडण्यास नकार दिला होता कारण त्याला असुरांची भीती होती. पण मग लहानग्या जगदंबाने जनक बाबाला एवढा लळा लावला की जनक बाबा तिचा अगदी प्रेमाने सांभाळ करू लागला. आणि नंतर नंतर तर अशी वेळ आली की जगदंबा ही जनक बाबाची लाडकी लेक होऊन त्या दोघांची एक जोडगोळी तयार झाली. आणि गंगाईच्या शिस्ती विरोधात दोघांची गोड लढाई ही सुरू झाली. नारायण. छोट्या जगदंबाने गावातल्या अनेक मुलांना संकटातून वाचवलं, संपूर्ण गावाला वाचवलं. महिषासुराने षड्रिपूंच्या सहाय्याने अनेक वार केले. तेव्हा छोट्या जगदंबाने ते तिच्या चातुर्याने परतावून लावले. मग जगदंबा मोठी झाली आणि तिला पुन्हा तुळजा रूपात येऊन विश्वाचा कारभार हाती घेण्याची वेळ आली. तेव्हा ती चिंचपुरात परत आली आणि तिला तिच्या खऱ्या शक्तीची ओळख झाली. नारायण नारायण. प्रभू, हे सारं काही अद्भुत आहे. या महान भक्तीची गाथा आम्ही संपूर्ण त्रैलोक्यात पोहोचू. नारायण नारायण. परंतु प्रभू, तरी अजून एक प्रश्न आहेच आहे. विचारू? विचारा. नारायण. प्रभू, आता जनक बाबा आणि गंगाई यांना तर मुलबाळ नव्हतं. जी छोटी मुलगी आली आहे अंबा, ती तर गंगाईची मुलगी. आणि
साक्षात तुळजादेवींची धाकटी बहीण आहे असं सांगते. आता ह्या मागे काय कारण? नारायण जनक बाबा आणि गंगाई यांनी जगदंबावर अपार माया केली आणि जेव्हा जगदंबा मोठी झाली, ती त्यांच्यापासून दूर झाली, तेव्हा तो वियोग त्यांना सहन झाला नाही आणि त्यामुळे देवींच्याच कृपेने त्यांना एक कन्यारत्नाची प्राप्ती झाली. तीच ही जगदंबाची लहान बहीण अंबा. भविष्यात त्यांची वंश परंपरा अधिक वृद्धिंगत होऊन त्यांनी केलेल्या दैवी कार्याची आठवण जगाला होत राहील, अशी व्यवस्थाही देवींनी करून ठेवली आहे. नारायण, आता सगळं काही व्यवस्थित कळलं प्रभू. हो प्रभू, मी इथे बोलत काय बसलोय? भरपूर कामं आहेत, तुम्हाला पण भरपूर तयारी करायची आहे. अहो, लग्न सोहळ्याच्या आधी भरपूर विधी आहेत, त्यामध्ये आपलीही गरज भासणार आहे प्रभू. देवींसाठी आम्हाला जे काही करावं लागेल ते करायला आम्ही तयार आहोत मुनिवर. नारायण. प्रभो, अहो हे ऋषीवर आपल्या स्थानाच्या दिशेने येत होते आणि ती येत असताना एका असुर सैनिकाने यांना विषारी बाण मारला. मी दुरून सगळं पाहत होतो. मी तातडीने ह्यांना मदत करण्यासाठी तिथे पोहोचलो, पण तिथे पोहोचण्याआधीच हे मूर्छित अवस्थेत गेले होते. पण त्यांचे प्राण अजूनही गेलेले नाही आहेत, म्हणूनच त्यांना वाचवण्यासाठी मी त्यांना तुमच्याजवळ घेऊन आलो. प्रभू, ह्या ऋषींचे प्राण आता तुम्हीच वाचवू शकता. ह्यांच्या मृत्यूची हे वेळ नाहीये. त्या आसुराच्या बाणाने सुद्धा यांचा मृत्यू होऊ शकत नाही. ओम त्र्यंबकम यजामहे प्रभू, प्रभू, आता आम्हाला नेमकं काय झालंय ते सांगा. महिषासुर विषगर्भ. नंदी, नारद मुनींना तातडीने बोलावून घे.